तेजवार्ता न्यूज नेटवर्क, हमेशा सच के साथ। खंडेश्वर यात्रा उत्सव 2025 उत्साहात संपन्न। सर्वधर्म समभाव आणि एकतेचं प्रतीक ठरले सुलेमान देवळातील खंडेश्वर यात्रा उत्सव। आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही खंडेश्वर यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। सर्व धर्म समभाव, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक एकतेचं दर्शन या यात्रेत पाहायला मिळालं। दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी पहाटेपासून यात्रेच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली। पैठण येथील एकनाथ महाराज नाथसागर येथील पाणी घेऊन भाविक कावडधारी पायी बिगर चप्पल चालत सुलेमान देवळा येथे दाखल झाले। सकाळी ठीक 8 वाजता गावातून पारंपरिक पद्धतीने भव्य कावडी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत गावातील तरुणांनी ज्येष्ठांनी लेझिम खेळत सहभाग घेतला। ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालं। संध्याकाळी 7 वाजता छबिना मिरवणूक काढण्यात आली। रात्री 12 वाजेपर्यंत छबिनाचा कार्यक्रम सुरू होता। त्यानंतर फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात दारूगोळ्याची आतिषबाजी करून उत्सवाचा जल्लोष साजरा करण्यात आला। दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8:35 कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने सुरू झाला। सकाळी 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला। या हजऱ्याच्या कार्यक्रमातून सर्व कलागुणांना आणि लोककलेला वाव देण्यात आला। यात्रेनिमित्त बाहेरून आलेल्या भाविक आणि पाहुण्यांसाठी दिवसभर अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती। हे अन्नदान छत्र किसन घोडके यांच्या नियोजनाखाली यशस्वीरित्या पार पडले। दुपारी 1 वाजता पारंपरिक आखाडा हगामा कार्यक्रमाला सुरुवात झाली। रात्री 7 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी येथे हजेरी लावून कुस्तीचे डाव खेळवले। कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला। रात्री ठीक 8:35 मनोरंजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। रघुवीर खेडेकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा लोकनाट्य तमाशा कार्यक्रम प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात सादर झाला। अशा विविध धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून खंडेश्वर यात्रा उत्सव समितीच्या वतीनं हा उत्सव यशस्वीपणे साजरा करण्यात आला। यात्रेदरम्यान शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा कायम राहिल्यानं खंडेश्वर यात्रा उत्सव 2025 सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला। यावेळी सुलेमान देवळा येथील यात्रा कमिटी, समस्त ग्रामस्थ, खंडेश्वरी ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि सर्व तरुणांचं मोठं सहकार्य लाभलं। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, सुलेमान देवळा, आष्टी। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडके, उपसरपंच सुलेमान देवळा। यावर्षी आमचं ग्रामदैवत खंडेश्वर देवस्थानची यात्रा म्हणजे एक उत्कृष्ट नियोजन आणि उत्साह आणि मुख्य म्हणजे शांतता, सर्वधर्म समभाव याचं प्रतीक ठरेल अशा प्रकारची यात्रा सोहळा यावर्षी संपन्न झाला। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गावाने दाखवलेली एकजूट आणि तरुणांचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद ठरला। यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्वच कार्यक्रम आकर्षणाचे केंद्र ठरले। मग ते सकाळची कावड मिरवणूक असेल, रात्रीचा छबिना असेल किंवा कुस्तीचा थरार पाहण्यासाठी परिसरातील कुस्ती शौकीनांनी ती केलेली मोठी गर्दी असेल। मल्लांच्या जिद्दीला ग्रामस्थांनी दिलेली दाद व पुढील वर्षी तरुणांनी कुस्त्यांचा हंगामा भरण्यासाठी केलेली नियोजन हे अतिशय मोलाचे ठरले। रात्री पार पडलेला तमाशा कलारसिकांना व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला। कोणताही मोठा उत्सव साजरा करायचा म्हटलं की एक मोठ्या प्रकारचे आव्हान असते, मात्र आमच्या गावातील तरुणांनी खांद्याला खांदा लावून अतिशय कष्टाने, एकोप्याने सदरील कार्यक्रम पार पाडला। कोणताही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शांततेत, खेळीमेळीच्या वातावरणात हा यात्रा सोहळा पार पडला। यासाठी सर्व ग्रामस्थांनी, तरुणांनी व प्रत्येक
प्रत्येकाने मोलाचे सहकार्य केले. हे सहकार्य करणाऱ्या प्रत्येक हाताचे मी मनपूर्वक असे आभार मानतो. तुमची हीच एकजूट आणि ग्रामदैवतावरची श्रद्धा गावाच्या प्रगतीला सदैव साथ देईल हीच खंडेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि एकदा परत सर्व ग्रामस्थांचे तरुणांचे आभार मानतो. Sarika